नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आज जात आहोत रत्नेश्वर मंदिरामध्ये. खूप दिवस झाले होते आम्ही गेलो नव्हतो, त्यामुळे म्हटलं नवीन वर्षाचं काल तरी जाणं नाही झालं, पण म्हटलं आज तरी जाऊयात म्हटलं. कारण तिथे दादूला पण फार आवडतं खेळण्यासाठी आणि राजला असंही खूप दिवस झाले होते कुठे बाहेर नेलंच नव्हतं, त्यामुळे तिथे थोडंफार गार्डन आहे म्हणून खेळत होते ते. त्यामुळे चला म्हटलं यांना. आम्हाला थोडा वेळ झाला होता जाण्यासाठी, नाहीतर आपल्याला मोर दिसलेच असते. इथे मोर खूप आहेत. संध्याकाळ 5-6 वाजले मोरांचे. आणि मला वरती आल्याच्यानंतर खूप छान वाटतं. माझी तिथे एक आठवण आहे, मी तुम्हाला लास्टला सांगेलच ती काय आहे म्हणून. मंदिराच्या परिसरामध्ये जास्त झाडं लावली आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं आणि असं एकांत या ठिकाणी पावसाळ्यात यायचं. पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर दृश्य असते इथे, सगळीकडे असं मस्त ग्रीन ग्रीन असल्यामुळे खूप छान वाटतं. आणि आपण मंदिरात पोहोचलो आहे आता. मी आताच सांगितलं तुम्हाला माझी आठवण आहे म्हणून. चला मी तुम्हाला सांगते नेमकी ती आठवण काय. हे तुम्हाला जे दिसतंय ना, ते मंगल कार्यालय आहे मंदिराच्या बाजूलाच. तर माझं लग्न याच ठिकाणी झालं होतं, त्यामुळे मला वरती आलं की माझ्या लग्नाचा दिवस आठवतो आणि माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणते ब्लॉग बघण्यासाठी आवडेल? रेसिपी, ट्रॅव्हलिंग, तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी प्रयत्न करील. आणि मला अजून एवढं काही जमत नाही आहे, पण माझ्या पद्धतीने मला जसं जमतं आहे तसं मी एडिट वगैरे करते आहे. माझं काही चुकत असेल तर तुम्ही सांगू शकता मला, तू हे असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे वगैरे म्हणून. पण जसं येते मी तसं करते. आपल्या लहान मुलांना बघून आपलंच लहानपण आठवायला लागतं आणि आपल्या गमती वेगळ्याच होत्या. आत्ताच्या जनरेशननुसार खूप काही चेंज झालं आहे. आपल्या जनरेशनला असं काहीच नव्हतं. लहानपणीच आता सर्व मुलांना जे नको आहे ते हवं आहे. आपल्या टायमिंगला असं काहीच नव्हतं. जे दिलं त्यात आपण खुश होतो.
बोल ना तू त्याच्यासोबत. धर, धर, धर. हा कर, हा. चल. असं काही आज आम्ही देवदर्शन केले आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर. वाजव. गुड बॉय.